तर मित्रांनो जोरदार टाळ्यांनी आपण इथे स्वागत करायचं आहे आपली लाडकी इंदू, लाडकी इंद्रायणी म्हणजे सांची भोईर, याचबरोबर आनंदीबाई अंताजी तिग्रस्कर म्हणजे अनिताताई दाते, अंताजी तिग्रस्कर म्हणजे संदीप पाठक, व्यंकट महाराज म्हणजे आपल्या इकडे बघा महाराज. बाकीच्यांना काढा ना बाहेर.
चला रेडी आहात तुम्ही? क्या बात है? क्या बात आहे, जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. सोबत ही स्टेप करायची आहे. जे जे इंदूचे फॅन्स आहेत ना, छोटे छोटेसे, त्यांनी लवकर लवकर स्टेजवर यायचं. या लवकर लवकर या, लवकर 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 लवकर. चला इंदू, आता तुझ्या या मैत्रिणींसोबत आपण ही हुक स्टेप करायची, ठीक आहे? चला. अच्छा, काही जणींनी इकडे या, काही जणींनी या साईडला या. व्हेरी गुड. क्या बात आहे इंदू, तू मध्ये ये. हा. चला, हा थोडं 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 या साईडला ये बाळा. बस. चल, काही त्या साईडने. अरे तू करणार? ये इकडे, इकडे ये, इकडे ये. चल, क्या बात आहे. रेडी रेडी, चलो 3 2 1. जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे मित्रांनो. क्या बात आहे, जरा टाळ्या वाजवून जाऊ दे ओहो, क्या बात आहे, क्या बात आहे, क्या बात आहे. एक इंदूच्या फॅन सोबत एक छानसा फोटोग्राफ प्लीज. छानसा फोटो होऊन जाऊ दे. जवळ या, जवळ या, जवळ या, जवळ या, जवळ या. क्या बात आहे. थँक्यू सो मच मॅडम. सगळ्यांनी बसून घ्या. सर्वांसाठी जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे मित्र हो. तर आधी करते की आपण प्लीज स्टेज सेटअप करून घेऊया, जेणेकरून आपण कलाकारांना मंचावरती बोलवू. आणि ज्या क्षणाची तुम्ही सगळेजण वाट बघत होता. नमस्कार. पहिल्यांदा सगळ्यात जास्त आनंद होतोय. मालिका आम्ही अनेक केल्या, पण आपल्याला आवडत्या मालिका करताना जेवढी धडधड होते, जेवढी भीती वाटते, तेवढी भीती इंद्रायणी करताना आम्हाला सगळ्यांना वाटली आहे. आणि तेवढा आनंद पण झालाय. कारण अशा पद्धतीची मालिका टेलिव्हिजनवर येणं ही माझ्या मते आमची, म्हणजे जे करणारे मेकर्स आहेत आणि प्रेक्षकांची, दोघांची पण गरज आहे. कारण खूप दिवसांनी एक निरागस गोष्ट आणि तेवढीच ड्रॅमॅटिक असं कॉम्बिनेशन डेडली मिळत नाही कधी. कारण अशा पद्धतीची गोष्ट करण्याची सगळ्यांचीच इच्छा असते. आपल्याला एकदम असं सतत सुचत नाही ना की काहीतरी इंटरेस्टिंग, की अरे आपल्याला मजा पण आली पाहिजे, पण ते गोष्ट खोटी नाही वाटली पाहिजे. आपल्या सगळ्यांच्या घराघरात विठ्ठल सगळ्यांना आवडतो, सगळ्यांना भक्तीची परंपरा माहिती आहे. पण भक्ती का करतो हे आपण आपल्या मुलांना सांगतो का कधी? कोणालाच काही सांगत नाही. म्हणजे ही गोष्ट जरी लहान मुलांची वाटत असली तरी ही गोष्ट मोठ्यांसाठी. कारण आपण आपल्या मुलांना उत्तर आपल्याला देता येत नाहीत भक्तीबद्दलची, कुठल्याच पद्धतीची उत्तर देता येत नाही. मुलांना फक्त तू गप्प बस रे, तू माझा ऐक, मी सांगतो म्हणून कर, असं म्हणतो की नाही सगळेजण आपल्याला. तर आपल्याला आपल्या मुलांना सांगण्याची कला, सांगण्याची गोष्ट आहे की त्यांना सगळ्यांना का विठ्ठलाची भक्ती आपल्या मनात करावं वाटते. प्रत्येकाचे अनुभव असतात, प्रत्येकाला छोटा छोटा साक्षात्कार झाला असतो.
आणि ते करता करता त्यांना वाटत असतं की नाही नाही, मी भक्त आहे बाबा, मी विठ्ठल, मी मानतो विठ्ठलाला. आपल्याकडे वारकरी संप्रदाय हा असा संप्रदाय बेसिकली की जो कुठल्याच कर्मकांडावर विश्वास ठेवत नाही. तो सर्व दूर आहे, सगळ्यांचा आहे विठ्ठल. त्यामुळे अशा पद्धतीची भक्ती एखाद्या लहान मुलीला जर आवडत असेल आणि तिच्यातली भक्ती ती सगळ्या दुनियेला पोचवत असेल, जगाला पोचवत असेल, तर अशा मुलीची ही गोष्ट आहे इंद्रायणी. म्हणजे गेली सातत्यानं 4 वर्ष मी वारी करतोय आणि दरवर्षी मी पूर्ण वारी करतो. म्हणजे देहूपासून सुरू करतो, आळंदीपासून मग पुणे, सासवड, जेजुरी, नीरा, वाल्हे, पुढे मग इकडनं सुद्धा तुकोबांची रोटीघाट आणि शेवटचं जे वाखरीचं रिंगण आहे, 8.5-9 लाख वारकरी असतात. कारण सगळ्या पालख्या, सोपान काकांची पालखी, ज्ञानेश्वर माऊलींची, तुकाराम महाराजांची, गजानन महाराजांची पालखी तिथे येते आणि तो भव्य रिंगण सोहळा होतो आणि शेवटी पंढरपूर. आणि दरवर्षी मी वारी सुरू करताना असं म्हणायचो की हा इंद्रायणी ते चंद्रभागा हा प्रवास वारकऱ्यांचा आजपासून सुरू झालेला आहे आणि तो 21 दिवस 22 दिवस तो चालणार आहे. तर या 4 वर्षामध्ये मला समृद्ध करणारी होती, माझं जगणं समृद्ध करणारी ही वारी होती. कारण आपण छोट्या छोट्या म्हणजे आपल्याला खपली झाली तरी आपण भळभळत्या जखमेसारखं ते दुःख मोठं करतो आणि वारीमध्ये गेल्यानंतर आपल्याला असं वाटतं की किती जगणं खरंच नितळ आहे, सोपं आहे. आणि आपण स्वार्थापोटी नेहमी मंदिरात जातो, देवळात जातो, देवाकडे मागणं मागतो. अनेक वारकऱ्यांशी मी संवाद साधलेला आहे. तेव्हा वारकऱ्यांशी मी संवाद साधताना म्हणायचो की माऊली आता चालत चालत निघालाय तुम्ही, आळंदीहून निघालाय, पंढरपूर गाठायचंय आणि रोज 17-18 किलोमीटरचा प्रवास आहे, पायामध्ये चप्पल नाही, खापल्या आल्यात, भेगा पडल्यात पायाला. एवढा प्रवास करून गेल्यानंतर विठ्ठल मंदिरामध्ये गेल्यानंतर 36, 38, 42 तास उभा राहून नंतर तुम्हाला पांडुरंग दिसणार आहे, काय मागणार आहेत पांडुरंगाकडे? तेव्हा प्रत्येक वारकऱ्याचं उत्तर एकच होतं, काय मागायचंय पांडुरंगाकडे? त्यांनी दिलंय, लय मोठं दिलंय, त्याच्याकडे काही मागणी नाहीये. मागायचंच असेल तर त्या शेतकऱ्यांसाठी मागणार, निसर्गासाठी मागणार, पाऊस पडू दे, सगळ्यांचा व्यवस्थित होऊ दे. आपल्याला काय, पांडुरंगाने हा मनुष्य जन्म दिलेला आहे, याची देही याची डोळा, आपल्याला पांडुरंगाचं दर्शन करायला मिळते, अजून काय पाहिजे? मस्तकी चंदनाचा टिळा लागला विठ्ठलाचा मला. ही वारी करत असताना मला आत्ता असं वाटतं की इंद्रायणी मालिका करत असताना, शूटिंग करत असताना मिळाल्यापासून मी इतका सकारात्मक आहे, इतका पॉझिटिव्ह आहे या मालिकेच्या बाबतीत की मला कुठेतरी असं वाटतं की मी मनोभावे प्रामाणिकपणे 4 वर्ष 21-22 दिवस सातत्यानं जी वारी केलेली आहे त्याचं फळ मला पांडुरंगाने काय दिलं असेल तर इंद्रायणी ही मालिका माझ्या पदरामध्ये पाहिली. खूप छान वाटतंय. आणि विनोद सर म्हणाले तसं की आत्ता टेलिव्हिजनच्या विश्वामध्ये, टेलिव्हिजन आपण बघत असताना खूप जास्त प्रमाणामध्ये, कुणाला बोलायचं नाही मला, पण प्लास्टिक आपण जास्त बघतोय. पण इथे खरी गोष्ट, मातीतली गोष्ट, आपल्या टेक्स्चरची गोष्ट, महाराष्ट्रातली गोष्ट या मालिकेतून सांगण्याचा आम्ही सगळेजण प्रयत्न करत आहोत. आणि मला तुमच्या दोघांचे मनापासून आभार मानायचे केदार सर की या गोष्टीला तुम्ही परवानगी दिलीत. आणि मला असं वाटतं की मालिका लोक बघतात, विसरून जातात. मला असं वाटतं की तुम्ही मालिका करत नाही आहात, आपण सगळे मिळून एक वेगळं डॉक्युमेंटेशन करतोय असं मला वाटतंय. काही वर्षानंतर नवीन पिढीला वारी म्हणजे काय, वारकरी संप्रदाय म्हणजे काय, कीर्तन परंपरा म्हणजे काय, त्यातले हे वेदावे, राजकारण, रुसवे, फुगवे, आनंद, हे सगळं जर काही बघायचं असेल तर लोक परत कलर्स मराठीवर जातील, जिओवर जातील आणि परत एकदा इंद्रायणी मालिका बघतील. धन्यवाद. नमस्कार, मी अनिता दाते. इंद्रायणी या मालिकेमध्ये आनंदीबाईची भूमिका करते. आता संदीपनी सांगितलं, विनोद सरांनी सांगितलं, आमची इंद्रायणी ही तिच्या जगण्यातनं उत्तरं शोधणारी आहे. आणि आपण सगळेजण गाईड आणि 21 अपेक्षितच्या काळात जन्माला आलेलो आहोत बहुतेक तरी. आणि आपल्याला पटकन उत्तर मिळण्याची आणि पटकन उत्तर शोधण्याची सवय झालेली आहे. आणि या सगळ्यात कदाचित आपण जगणं आपलं विसरून गेलो की काय, राहून गेलं की काय, उत्तर शोधायचं राहून गेलं की काय, कुतूहल संपत गेली की काय, असं काहीसं झालं.
आणि आपल्याला पटापट उत्तरं मिळत गेली. इंटरनेट आलं, गुगल आलं, सगळीकडे आपण उत्तरं शोधली. पण खरं तर माणसाचा प्रवास याकरता आहे की आपण आपलं उत्तर शोधायचं आहे आणि ही प्रक्रिया आमची इंद्रायणी पूर्ण करणार आहे. म्हणून इंद्रायणी ही मालिका अत्यंत महत्वाची आहे. ती मातीतली आहे आपण जे म्हणतोय, तर इंद्रायणीचं जगणं हे खरं जगणं असणार आहे. आणि आजच्या मुलांनी, या मोबाईलच्या जमान्यात वावरणाऱ्या सगळ्या मुलांनी आमच्या मुलांना बघावं असं मला मनापासून वाटतं. फक्त मुलांनीच नाही तर त्यांच्या पालकांनीही बघावं आणि जे आपण काहीतरी मिस केलेलं आहे ते आपल्याला पुन्हा काहीतरी अनुभवायला मिळणार आहे, हे मात्र नक्की आहे. गेल्या अनेक वर्षांपासून मी संदीपचा वारीचा प्रवासही पाहतेय आणि विठ्ठल हा एकमेव देव मला असा वाटतो की जो माणसांना खऱ्या अर्थानं एकत्र आणतो. त्याच्या हातात शस्त्र नाही कोणतं, तो शस्त्राविना माणसांना एकत्र आणतो. एवढी माणसं एवढी पावलं चालत भक्तिभावानं कुठेतरी जाऊन पोचतात आणि नमस्कार करून परत येतात आणि त्यांच्या मनामध्ये दुसऱ्या कुठल्याही गोष्टीची अपेक्षा नसते. अत्यंत निरंजन मनानं माणूस तिथे जातो आणि परत येतो. आणि माणसं एक असतात. जेव्हा रिंगण पाहतो आपण, बऱ्याच अनेक माणसं टीव्हीवरनं पाहतात, त्यापैकी मी एक आहे, तर ते जेव्हा रिंगण पाहतो तेव्हा डोळ्यामध्ये पाणी येतं की ही पावलं एकत्र कशी पडतायत, हा रंग एकच कसा दिसतोय. तर असा हा आपला विठ्ठल आणि त्या विठ्ठलाची ही मालिका आहे. त्या अर्थानं विठ्ठल हा इंदूचा पाठीराखा आहे, तो तिचा मायबाप आहे, तो तिला दिशा दाखवणारा आहे आणि विठ्ठल तिला सगळ्या जीवनाचं सार शिकवणारा आहे आणि तिच्याबरोबर आपल्या सगळ्यांना शिकवणार आहे. म्हणून इंद्रायणी ही मालिका आपल्या सगळ्यांसाठी महत्वाची आहे, म्हणून ती अवश्य बघा. आणि आम्ही सगळेजण खूप चांगल्या प्रोसेसमधनं जातोय. कलर्स मराठीचे मनापासून आभार की इतकी चांगली भूमिका दिली आणि इतकी चांगली टीम दिली. ही छोटी छोटी मुलं आम्हाला खूप काही शिकवतात. ती सेटवरती असतात तेव्हा हरिपाठ म्हणतात, छान ओव्या शिकतायत, काही गाणी शिकतायत. हा आमचा आदू छान मृदुंग वाजवतो. काहीतरी एक छान मंगलमय असं वातावरण असतं सेटवरती. यांच्याकडनं काहीतरी शिकायला मिळतं. कोणीतरी काहीतरी ओव्या गुणगुणत असतं, काहीतरी वेगळं वातावरण असतं. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आम्ही एक गावगाडा उभा करतोय. त्या गावात सगळी माणसं आहेत, सर्व पद्धतीची माणसं आहेत, चांगली वाईट, कोणीतरी उपदेश करणारी, कोणीतरी नुसतं ऐकून घेणारी, सर्व पद्धतीची माणसं जशी तुम्हाला आसपास पाहायला मिळतात तशी सर्व माणसं आहेत. पण आमची मालिका ही माणसांची मालिका आहे. तुमच्या मनामधले राग, रुसवे, लोभ, आसक्ती, असूया या सर्व भावनांना हात घालणारी आहे. आणि ही आम्ही सगळी पात्र ही माणसं आहोत. काही कुठलीही गोष्ट पुट ऑन ऑर्गॅनिक नसलेली नाही. हे सगळे तुमच्या आमच्यातली माणसं आहेत जी आमच्या गावामध्ये विठूच्या वाडीमध्ये तुम्हाला सगळ्यांना दिसणार आहे. आणि मला असं वाटतं की ही विठूची वाडी तुम्हाला तितकीच आवडणार आहे. हाणू नका, कारण हे ते रोल करत आहेत. कारण त्यांचा दुष्ट रोल असला तरी ते त्यांचा प्रॉब्लेम काय, ते खूपच दुष्ट रोलही चांगला करतात. त्याच्यामुळे प्लीज वारीत हा 4 वर्ष जातो हे लक्षात ठेवा. हा एक अंताजीची दुष्ट रोल करतोय, त्यामुळे त्याला प्लीज वारीत येऊ द्या आणि त्याला तेवढंच प्रेम द्या. हॅलो, नमस्कार. मी स्वानंद बर्वे. माझा प्रवास आता खरं तर अक्कलकोटहून पंढरपूरकडे निघालेला आहे. सुखा लागी जरी करीसी तळमळ, तरी तू पंढरीसी जाय एक वेळ. मग तू अवघाची सुखरूप होसी, जन्मोजन्मीचे दुःख विसरसी, असं तुकोबांचा अभंग आहे. अवघाची सुखरूप होसी असं म्हटलंय, सुखी म्हटलेलं नाही, कारण सुख आलं की दुःख आलं, सुखरूपच होऊन जाल. तर खरं तर मला असं वाटतं की
अगदी प्रामाणिकपणे सांगू का की मला जेव्हा फोन आला की हे, तर मला असं वाटलं की अरे बापरे, आता परत फेटा बांधायचा. पण विनोद दादांनी इतका सुंदर हा रोल समजावून सांगितला आणि खरंच ही वारी आहे असं मला वाटतं. आणि कलर्स मराठीवरच मी आधीची मालिका जय जय स्वामी समर्थ केली होती आणि त्याच्यामध्ये चोळप्पांचं काम मी केलं होतं आणि तो अनुभव एक फार वेगळा भारून टाकणारा अनुभव होता. खरं सांगायचं तर मी अजूनही त्यातनं फारसा बाहेर आलेलो नाही, इतका तो जिवंत आणि रसरशीत अनुभव आहे. आणि तिथून आता माझा प्रवास पंढरपूरच्या दिशेने सुरू झालेला आहे. आणि जन्मोजन्मी तुझा दास तुका म्हणे हेची आस. संदीप म्हणाला तसं खरंच वारीचे काही क्षण मी सुद्धा अनुभवलेले आहेत आणि इतकं सुंदर आणि भारलेलं वातावरण. आमच्या सेटवर आम्ही अनेक पखवाज वाजवणारे येतात, उत्तम टाळकरी येतात, उत्तम गाणारे येतात आणि संध्याकाळी जी एक भजनाची मैफिल उडते की असं वाटतं की आपण खरंच शूटिंग करतोय का खरंच आत्ता जसं या मंदिरात बसून भजनं म्हणतो आहोत आणि आपण तल्लीन होऊन जातो आहोत आणि मग त्याच्यात कसा वेळ जातो हे कळत नाही. इतकं सुंदर आणि मॅग्नेटिक वातावरण तिथे तयार होतं. सगळ्यात आधी कलर्स मराठी, केदार शिंदे सर आणि विनोद दादा, तुम्हा सगळ्यांचे खूप खूप आभार, कारण की माझी पहिली मालिका आहे. सो त्यांनी मला यात संधी दिली काम करण्याची, त्यासाठी मी खूप खूप आभारी आहे. इंद्रायणीचा सगळ्यात आधी मी सेटवरच्या गमती जमती तुम्हाला नक्की सांगेन. गमती जमतीपेक्षा सुद्धा मी याआधी काहीच काम केलेलं नाही आहे फारसं, त्यामुळे विनोद सरांकडून मी अगदी कॅमेरा टेक्निक्सपासून ते ॲक्टिंग स्किल्सपर्यंत सगळं शिकते. माझ्यापेक्षा खूप सिनियर ॲक्टर्स आहेत आमच्या मालिकेत, इवन ही मुलं पण खूप चांगलं काम करतात. तर या सगळ्यांकडून मला खूप काही शिकायला मिळतं. त्यामुळे माझी जर्नी ही अशी सुरू आहे आणि इंद्रायणीच्या प्रवासातून तुम्ही आणि आम्ही आपण खूप काही नक्की शिकू असा मला विश्वास आहे. तर नक्की बघा इंद्रायणी. थँक्यू. सीन केलं होतं, काय केलं होतं? मी भांडणं करते. भांडणं करते म्हणून निवडलं तुला? हो तू चांगली भांडणं करतेस का? हो. बर, मला सांग, सगळ्यात आवडता सेटवरचा तुझा मित्र कोण आहे? या इंद्रायणीचे 2 दोस्त कोण आहेत? गोष्टीतले दोस्त? आधू आणि गोपाळ. बरं, मग तुमचं आधू आणि गोपाळ दोस्त आहेत तुझे, आणि तुझं कोण दोस्त आहेत गोष्टीत? माझे इंद्रायणी आणि गोपाळ दादा. गोपाळ दादा दोस्त आहे तुझा? भाऊच आहे ना. पण तू काय म्हणजे त्रास देतो का तुला? नाही, त्रास नाही देत, पण खोड्या करतो माझ्या. तुझ्या खुड्या करतो? कधी कधी. म्हणजे काय करतो तो? आता मला माहित, म्हणजे सांगता येत नाही. आणि इंदू तुला मदत करते का? हो बर, म्हणजे खरे तुम्ही किती दोस्त आहात ना? खरे पण दोस्त आहात ना तुम्ही? हो. इंदू आणि तू खरे दोस्त आहात? तुम्ही दोघं खरे दोस्त आहात? हो आहे, पण कधी कधी भांडणं करतो. तर अशीच सगळी धमाल आहे, कारण या दोघांची वेगवेगळ्या पद्धतीचे सगळ्या मुलांचे मूड स्विंग्स हे खरंच मला कौतुकाची गोष्ट आहे की हे दोघं एका सीनच्या आधी खणखणीत बांधलेले असतात, पण सीन मध्ये अत्यंत दोस्ती दाखवतात. म्हणजे एका सीन मध्ये मला आठवतं की असं ते म्हणलं की इंदू अशी जाते आणि कोणतरी सांगते तुझ्या आत्याने तुला बोलवलंय, तर इंदू म्हणते माय आता काय काम? आया बाया, आता कोणतं काम राहिलं रे? आणि म्हणून ती निघते तिथून की म्हणे आता जावं लागतं. तर आधू काय म्हणतो तिला? काय म्हणतो इंदू? काय म्हणतो? इंदू, तू आमच्यासोबत बाळ पाहायला नाही येत? इंदू काय म्हणते? कोण म्हणले इंदू येत नाही? इंदू आधू सोबतच येणार. आणि मग तुझी आत्या? आणि तुझी आत्या कुठल की तुला? कुठं दे, तेरे लिए कुछ भी. तर ही अशी दोस्तीची गोष्ट आहे.
कारण अशा पद्धतीने लहानपणीच म्हणजे आम्हाला सगळ्यांनाच म्हणजे माझ्या भावाने एकदा म्हणजे मला प्रत्येकाच्याच आठवणी असतील, भांडणं झाली होती आमची आणि माझी खरं तर चूक होती आणि माझा भाऊ येत होता आणि मला लक्षात आलं की माझा भाऊ आता मला बडवणार आहे आणि तो आला आणि त्याने मला न बडवता समोरच्याला मारलं. मला इतका आदर वाटला माझ्या भावाबद्दल. कुठली तुझ्याविषयी मी परभणीची आहे, प्रॉपर परभणी, राहते साताऱ्याला. अच्छा, तुला कसं तुझं हे ऑडिशन झालं, तुला ह्या सिरियलमध्ये काम कसं मिळालं त्याविषयी थोडंसं सांगते. कसं मिळालं काम? मला केदार सरांनी सांगितलं, विनोद सरांना, की तू एकदा ही मुलगी बघ. ओके ओके, हा, मग पुढे काय? मग पुढे काय झालं? पुढे त्यांनी मला सिलेक्ट केलं. वा. अच्छा इंदू, ह्या सगळ्या मज्जा करते, धम्माल करते तू सेटवरती. अभ्यास कसा चालतो तुझा? शाळेचा अभ्यास कसं करतेस तू? मला वेळच भेटत नाही अभ्यास करायला. अरे, म्हणजे फुल टाइम अभिनेत्री होणार आहेस तू, अभ्यास नाही करणार आहे? नाही, मी करते पण वेळच नाही भेटत. ओके. सेटवरती सगळ्यात जास्त तुला सांभाळून घेणारं कोण आहे, असं मोठ्यांपैकी कोण आहेत? विनोद सर. हो, काय काय सांगतात ते? काय काय सांगतात? ते काय सांगत नाही पण खूप खूप छान घेतात मला. ओके. ह्या सगळ्यांकडनं तू शिकते अभिनय आणि तुझे आम्ही टीजरही बघितले मालिकेचं, खूप चांगलं काम केलंय तू. तुला स्वतःला स्क्रीनवरती बघताना कसं वाटलं? खूप छान वाटलं. अच्छा, अभिनेत्रीच व्हायचं असं ठरवलंय तू आता? हो. अच्छा, टीव्ही साठी काम करायचं की चित्रपटासाठी? टीव्ही साठी. ओके ओके, ठीक आहे. आता ती सांगेल आपल्याला आपण काय काय करतो. हा, सकाळी शूटिंगच्या आधी काय काय करतो, काय काय उच्चार करतो, काय करतो. हा, शूटिंगच्या अगोदर मी ट अजून सा लावते, ओम हे करते मी. ओके. इंद्रायणी, तुझा एखादा छानसा तुझ्या आवडीचा एखादा डायलॉग होऊन जाऊ दे मालिकेतला, तुझा फेवरेट असलेला. अया बया चाफा मेलाय वाटतं. नमस्कार, मी मधुरा शिदार. मी नेहमी म्हणतो की डायरेक्ट दर्शन घेणाऱ्या माणसाला विठ्ठलाची मूर्ती दिसते आणि जे ध्यास घेतात आणि इंद्रायणीचे चंद्रभागा पायात चप्पल न घालता निरपेक्षपणे चालत जातात त्यांना विठ्ठल दिसतो. डायरेक्ट दर्शन घेणाऱ्यांना विठ्ठलाची मूर्ती दिसते. अजूनपर्यंत तरी मला विठ्ठलाची मूर्तीच दिसते. पांडुरंग जर कुठं दिसत असेल तर तो वारकऱ्यांच्या पायामध्ये आहे. आनंदीचा आनंद नेमका कशात आहे? तिचा आनंद हा तिच्या पोझिशनवरती अवलंबून आहे. तिला सत्ता हवी आहे, तिचं ऐकणारी माणसं हवी आहेत आणि सर्वश्रेष्ठ असं स्थान हवंय तिला आणि त्यातच तिला आनंद आहे. आणि हे खूप मानवी आहे. कुठल्याही माणसाला अत्यंत वरच्या पोझिशनला जायचं असतं की जिथे लोक त्याला हात लावू शकत नाही. अशी पोझिशन आनंदीला हवी आहे. करने के लिए यहाँ पे टाइम निकाला. बहुत स्पेशल है हमारे लिए इंद्रायणी बिकॉज ये पहला प्रोजेक्ट है जो एक नई टीम मिलके, कलर्स मराठी तो बहुत ही इस्टेब्लिश्ड और पुराना ब्रांड है एंड ईटीवी के दिनों से है, सो लेगेसी हमारी बहुत स्ट्रॉन्ग है. आई थिंक इंद्रायणी के साथ जो जर्नी शुरू हो रही है तो इंद्रायणी की धारा की तरफ बहुत लंबा और बहुत बड़ा चलेगा. बहुत लोगों ने देखा होगा ऑलरेडी, सुख कहले इज द नेक्स्ट प्रोमो, नेक्स्ट शो दैट वी आर अबाउट टू लॉन्च, दैट इज ऑल्सो कमिंग सून. बट आज हम इंद्रायणी की बात करेंगे और आगे का हम धीरे धीरे चलाएंगे. टीजर चलाना हमारा काम है. सो बहुत इंटरेस्टिंग स्टोरीज है. एक जो फिलॉसफी, आई थिंक केदार विल बी द बेस्ट प्लेस टू टॉक अबाउट इट, बट वन फिलॉसफी दैट वी आर ट्राइंग to deliver to our consumers and to all of you is
हाउ कैन वी बी डिफरेंट इन अ मार्केट वेयर देयर इज सो मच स्टोरी टेलिंग. सब कहानियां बता रहे हैं, बहुत से मीडियम्स में कहानियां छप रही हैं, पढ़ी जा रही हैं, देखी जा रही है, मोबाइल पे, टीवी पे. इन सब के बीच में अगर खड़े होके कुछ करना है तो कुछ तो अलग करना है. आय थिंक प्रोग्रामिंग हेड हे सगळं करू शकतो ती एक चांगली टीम असल्यामुळे करू शकतो. आणि सुषमा आणि मी जवळजवळ आम्ही अगदी एकत्रच बायकॉम जॉईन केलेलं आहे. मी एखाद महिना त्यांच्या अगोदर पण त्याचा अनुभव कॉर्पोरेटमधला किंवा या सगळ्या वाहिन्यांवर काम करण्याचा माझ्यापेक्षा खूप वर्षापूर्वीच आहे. 12-13 वर्ष त्या काम करतात वेगवेगळ्या वाहिन्यांवर. माझा कॉर्पोरेटचा अनुभव हा पहिलाच आहे. नेहमी मी त्या टेबलच्या पलीकडे बसलोय निर्माता म्हणून, जसा विनोद बसायचा. आता मी टेबलच्या अलीकडे बसतो जिथे विनोद माझ्या समोर बसतो. पण माझं नेहमी एकच मत असतं की शेवटी समोरचा जो माणूस आहे ना तो जास्त छान क्रिएटिव्ह आहे असाच एक विचार माझ्या मनामध्ये येतो. आज इथे विनोद बसलाय, तो विनोद त्याच्या कर्तृत्वाने बसलाय. जीव झाला वेडा पिसा, राजा राणीची गोष्ट, फिरतीचा वणवा अशा 3 सुपरहिट कलर्स मराठीच्या सिरियल्स देणारा विनोद आणि त्याचा पार्टनर निखिल शेठ, ही पोतडी एंटरटेनमेंट. मी जेव्हा एक 3-4 महिन्यापूर्वी आल्यानंतर एक 15 दिवसामध्ये विनोद मला भेटला आणि त्या पोतडीतून त्यांनी जी पहिली कथानक काढलं तर ती इंद्रायणी होतं. एक मात्र खरं की मगाशी सुषमा खूप छान बोलली की आम्हाला वेगळं काहीतरी करायचंय. आम्हाला वेगळं करायचंय याचा अर्थ काय, आम्ही काहीतरी वेगळ्या ग्रहावरून आलोय का, तर नाही, आम्ही तुमच्यातलेच आहोत. पण एक आहे, असंख्य ससे धावत आहेत, कासवाच्या गतीने पुढे जायचंय. पण एक मात्र खरं आहे, कासव शेवटी जिंकतं. सो आम्ही इंद्रायणीने सुरुवात केली आहे. यापुढे पण वेगवेगळ्या कथानक तुमच्यासमोर येतील, त्याच्याबद्दल आपण नक्कीच बोलू. आज मला सगळ्यात आनंद काय वाटतोय की तुम्हाला छोटीशी गोष्ट, आज या पवित्र स्थानात आपण बसलोय, आपण एका मंदिरात बसलोय आणि मंदिरात बसून आपण निरागसतेविषयी बोलतोय. याच्याबद्दल मला जास्त आनंद वाटतो आणि विनोद थँक्यू व्हेरी मच फॉर दॅट. कारण इंद्रायणीची गोष्ट ही वरकरवी लहान मुलांची जरी गोष्ट असली तरी ती मोठ्यांना खूप काही गोष्ट शिकवणारी गोष्ट ठरणार आहे. तर त्यामुळे याचा जो पिच आहे किंवा ही सिरियल ज्या दिवशी लोकांना दिसेल 25 तारखेपासून, तेव्हापासून लहानांच्या कडून मोठ्यांना खूप काही शिकण्यासारखं असेल. त्यामुळे आपल्याला सवय असते ना संध्याकाळी 7 वाजता दिवाबत्ती लावायची आणि शुभंकरोती म्हणायची. तर माझं म्हणणं आहे की त्याच्याबरोबरीने तुम्हाला टेलिव्हिजनवर पांडुरंग पण दिसेल आणि पांडुरंगाच्या तर्फे, इंद्रायणीच्या तर्फे तुम्हाला खूप काही गोष्टी शिकवणारी ही मालिका पण दिसेल. थँक्यू व्हेरी मच विनोद, ही आम्हाला मालिका दिल्याबद्दल. कारण तू म्हणतोस की अशी मालिका मी कुठे पिच केली असती तर कोणी घेतली असती का, तर मला असं वाटतं की आमचं धैर्य वेगळं, पण आधी तू धैर्य दाखवलंस की अशी मालिका विचार करण्याची. कारण मी पण टेलिव्हिजनवरून आलोय. आजकाल प्लॅस्टिकच्या युगामध्ये हाडा माणसाची माणसंच हल्ली दिसेन अशी झालेली आहेत, तर ती हाडं माणसाची माणसं आहेत. थँक्यू संदीप, अनिता, या दोघांनी कलर्स मराठीवर येणं आमच्यासाठी खूप महत्त्वाचं होतं. आणि ते काय ताकदीचे कलावंत आहेत. आम्ही पहिला एपिसोड, मी एक आता त्याच्यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, हेड ऑफ प्रोग्रामिंग म्हटल्यानंतर पहिला एपिसोड पहिल्यांदा बघायला मला मिळतो. त्यामुळे मी तो बघून घेतला आहे आणि मला तिथे ती ताकद जाणवते. जेव्हा अनिता आणि संदीपचा सीन येतो तेव्हा मला त्या नटांची ताकद जाणवते. मला या 3 मुलांचं अत्यंत कौतुक वाटतं. कारण काय आहे की ना, मुलांकडून काम करून अच्छा मला नाही येतं बाबा असे करणारी खूप असतात मुलं, पण इतकी निरागस आणि इतकं सहज काम करणारी मुलं आपल्याला मिळत नाहीत. या 3 मुलांचे खूप आभार. मी स्वानंद आणि स्वातीचे पण आभार मानतो. त्यांच्याही भूमिका तेवढ्याच महत्त्वपूर्ण आणि खूप हृदयाला स्पर्श करून जाणारे आहेत. आणि माझी इच्छा एकच आहे, आजपर्यंत माझ्या कलाकृतींवर तुम्ही भरपूर प्रेम केलंय. आता मी दुसऱ्यांची कलाकृती माझी म्हणून तुमच्यासमोर पेश करतोय. मला खात्री आहे आजपर्यंत तुम्ही मला जेवढं प्रेम दिलं त्याच्यापेक्षा जास्त प्रेम याच्यानंतरच्या माझ्या पुढच्या प्रवासात द्याल. थँक्यू व्हेरी मच. इंद्रायणी ही गोष्ट म्हणजे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की ही मुळात एका छोट्या मुलीची गोष्ट आहे आणि त्या मुलीचं नाव इंद्रायणी आहे. तर म्हणजे अर्थातच एका लहान मुलगी आपल्याला तिची भक्ती काय आहे, तिथे विठ्ठलाच्या बद्दलची भक्ती काय आहे. आणि लहान मुलांना ना आपण सतत सांगतो की मी सांगतो म्हणून देवाच्या पाया पड.
तर ती श्रद्धा मुलांमध्ये जागी झाल्यानंतर त्यांनी नमस्कार करणं, देवाबद्दल श्रद्धा, म्हणजे आपल्याकडे सगळ्यात चांगली गोष्ट आहे ना की वारकरी संप्रदाय किंवा विठ्ठल असा आहे की ज्याच्याकडे कुठलीच कर्मकांड चालत नाही, त्याला निखळ भक्ती किंवा निखळ श्रद्धाच लागते. आणि त्याला त्या पद्धतीचे प्रश्न मुलांना सतत असतात की आपल्याला साध्या साध्या गोष्टी, एखादी गोष्ट का करायची नाही, या मुलांना सतत प्रश्न असतात. आणि आपल्याला पालकांना त्याची उत्तरं माहिती नसतात. मग आपण मुलांना काय करतो, मी सांगतो म्हणून कर. तर या मालिकेतून स्पेशली पालकांना कळणार आहे की आपण मुलांना काय उत्तर द्यावं, म्हणजे का मला मी देवाच्या पाया पडायचं. आता अगदी साधी गोष्ट आहे की एका इंद्रायणी, आता प्रोमोमध्ये तुम्ही बघितलं की प्रसाद का आपण देवाला प्रसाद देतो, तिथे का नैवेद्य देतो, देव तर खात नाही. तर हा प्रश्न, याला उत्तर कोणाकडेच नाही ना. मग हे जर उत्तर समजा मुलांना मिळालं की देव नैवेद्य खात नाही, बरोबर आहे, पण तो काय म्हणतो की देव मानतो ना पण मग काय करायचं की मग देवाला कळलं तर पाहिजे की आपण काय खातोय. मग आपल्याला देव काय सांगतो की मला आवडलेलं आहे बाबा, आता एक काम कर, हाच नैवेद्य बाहेरच्या गाईला दे. आणि गाईच्या पोटात किती देव असतात, 33 कोटी. तर 33 कोटी आम्ही एकटंच खात नाही, आम्ही सगळे मिळून खातो, जसे तुम्ही सगळे मिळून खातात. तर गाईला दिलं की मग आम्हाला मिळणार. आता अशा पद्धतीचं म्हणजे बेसिकली याच्यात साधीच उत्तर आहे. पण अशी उत्तरं आपल्याला बऱ्याचदा, माझं म्हणणं असतं की पालकांचं पण लर्निंग असतं, कारण प्रत्येकजण काही शिकून आलेलं नाही. पालकांचं पण शिक्षण तसंच झालं असतं भक्तीचं, की जसं त्यांच्या आईवडिलांनी सांगितलं मी सांगतो म्हणून कर. आणि माझ्या मते कर्मकांड नसलेला हा वारकरी संप्रदाय, विठ्ठल, हा माझ्या मते खूपच चांगली शिकवणूक आहे मुलांना. मुलांचं इनोसन्स या भक्तीमध्ये जपणं खूप गरजेचं आहे. त्यांना कुठल्याही पद्धतीची जबरदस्ती न करता त्यांना शांतपणे सगळ्या गोष्टी, काय होतं बऱ्याचदा या परंपरेच्या, कुठल्याही देवाच्या श्रद्धेच्या या गोष्टी आपल्याला सांगता येत नाही, तर त्यास उकलून सांगण्याची ही गोष्ट आहे. आणि दुसरी सगळ्यात महत्त्वाची म्हणजे आता आपल्याला दिसतंच की एक मुलगी 2 मुलं आहे, आणि बेसिकली या 3 मुलांची गोष्ट आहे. या 3 मुलांच्या भक्तीची गोष्ट आहे. त्यांची देवावर कशी श्रद्धा असणार आहे, त्यांची एकमेकांवर मैत्री कशी टिकणार आहे, त्यांच्या मैत्रीमध्ये काय काय स्थित्यंतर येणार आहेत. आणि या गोष्टीमध्ये आपल्याला दिसतं की आता आनंदीबाई आहेत. आता आपल्याला जशा इतर सिरियल्समधल्या गोष्टींमध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे भक्ती परंपरेत काही काही लोक जे त्रास देतात, संतांनाही ज्या लोकांनी त्रास दिलेत असेही लोक आहेत, तर तशी लोक इकडे आहेत की त्यांना इंद्रायणी कशी फेस करणार आहे. तर बेसिकली इंद्रायणी ही एक अत्यंत निरागस भक्तीची गोष्ट आहे. इंद्रायणीचं जे कॅरेक्टर आहे, जे मेन आहे, तिची निवड कशी केली एक्झॅक्ट, काय एकदम क्यूट कॅरेक्टर आहे ते, कोण आहे ती? ॲक्च्युली इंद्रायणी पात्र आहे ना, तर इमॅजिन असं होतं की एक छोटा झरा आहे. नदी कशी एका छोट्या झऱ्यापासून सुरू होते आणि तिचा नदीचा प्रवास पार समुद्रापर्यंत जातो. इतक्या प्रवासाची ही गोष्ट आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या मुलीमधला निरागसता. म्हणजे आता तुम्ही इंद्रायणीचे डोळे जरी बघितलेत आत्ता, तरी ते इतके निरागस डोळे आहेत की फार कमी वेळा आपल्याला अशा इतके निरागस डोळे मिळतात. तेव्हा त्या व्यक्तीने किंवा त्या मुलांनी काही बोलायची गरज नसते. कधी कधी त्यांचे नुसतं डोळे बघून आपल्याला सीन फुलतो, सीन कळतो किंवा काही गोष्ट कळते की समजा तिला रागवलं तर तिचे जे डोळे होणार आहेत तर तेच आपल्याला सगळे निरागसता देतात की बाबा मला नाही कळत आहे तुम्ही काय बोलताय ते. त्यामुळे तिचे प्रश्न पण असणार आहेत, ते निरागस असणार आहेत. एका पॉईंट नंतर ना आपण निर्ढावलेले होतो आणि लहान मुलांचं ते आपणच क्रिएट करतो की त्यांचे निरागसता आपण खेचून घेतो. तर एका निरागस मुलीची गोष्ट होती आणि ही मुलगी साताऱ्याची आहे. तर तिची ऑडिशन झाली आणि केदार सरांनी आम्ही सगळ्यांनी निवडली. बेसिकली इंद्रायणीचं फाइंड हे केदार शिंदे यांचं आहे आणि त्यांनी तिची निवड केली होती. मी पण ऑडिशन घेतली आणि ऑडिशन मिळून आम्ही सगळ्यांनी ठरवलं की ही योग्य आहे. कारण या वयातच मुलांना प्रश्न पडतात की सगळ्या गोष्टी की ज्याचं आपल्याला उत्तर नसतात आणि ती पडतात, ती खरी वाटतात. तर कुठे होणार आहे, कसं होणार आहे? याचं शूटिंग नाशिकमध्ये होतं आहे आणि त्याच्यासाठी आम्ही एक मंदिराचं सेट बांधलेला आहे आणि तिथे जलालपूरला आम्ही गोदावरी नदी, जरी नाव इंद्रायणी असलं तरी गोदावरीने पण आम्हाला साथ दिले. म्हणजे आत्ता परवाच असा प्रसंग आला की आम्ही इंद्रायणीचं शूटिंग करत होतो आणि गोदावरीत पाणी नव्हतं तेव्हा, आणि आम्ही ज्या दिवशी शूटिंग करत होतो त्या दिवशी पाणी सोडण्यात आलं आणि भरपूर, म्हणजे कोणी सोडलं वगैरे आपण काही केलेलं नाही, पण भरपूर पाणी आणि आम्हाला शूटिंग करता आलं. त्यामुळे गोदावरीने इंद्रायणीला साथ दिली आहे.
त्याप्रमाणे प्रेक्षकांनी साथ द्या आम्हाला. किती एपिसोड्स असणार आहेत हे आणि आत्ता तशा पद्धतीने याचे 2 फ्लो आहेत. एक लहानपणीच्या इंद्रायणीची गोष्ट आहे आणि मोठेपणीच्या इंद्रायणीची गोष्ट आहे. बेसिकली एका छोट्या मुलीच्या कीर्तनकाराचा प्रवास आहे. कारण तिला ज्या आता सिरियल चालू आहे सगळीकडेच, हां, ज्यानंतर प्रेक्षकांना कंटाळवाने व्हायला लागतात, तर ती मोठी झाल्यानंतर तसं काही होऊ नये त्याचं काही नाही. आता कंटाळवाने का होतात गोष्टी, बेसिकली याला एक गोष्ट आहे. बऱ्याचदा गोष्टी नसतात तेव्हा त्या कंटाळवाण्या होतात. आणि याच्यामध्ये कसं होतं की आपल्याला पण माहिती आहे की भक्तीचे जे प्रश्न आहे ते अनंत आहेत. आपण किती सीमित करू शकतो. बेसिकली ही काही देवाबद्दलची गोष्ट नाही, ही एका मुलीची गोष्ट आहे. त्या मुलीच्या आयुष्यातल्या स्थित्यंतराची गोष्ट आहे. तर तिचे जे स्थित्यंतर आहेत ते सगळे टप्पे पूर्ण झाल्यावर ही कंप्लीट होणार. तिच्या भोवतीच सिरियल हो, तिच्या भोवतीच सिरियल आहे. कारण इंद्रायणीची गोष्ट आहे आणि इंद्रायणीच्या भक्तीची गोष्ट आहे. सर, यांच्या पोशाखावरनं वाटतं ही जुन्या काळातली गोष्ट आहे. हां, दाखवताय आपण. मग तो काळ घ्यावा असं का वाटला आणि तत्पूर्वी नाही ठीक आहे. माझं नाव विनोद लवेकर. मी या मालिकेचा दिग्दर्शक आहे. मी आधी अनेक सिरियल्स केल्यात, पण बेसिकली ही जुन्या काळातली गोष्ट नाही, ही 2014मध्ये घडणारी गोष्ट आहे. कारण ते आत्ता मला 2023-24ला जेव्हा मी येऊ तेव्हा इंद्रायणी मोठी झाली असेल. त्यामुळे 2014 ते 24पर्यंत त्या इंद्रायणीचा एक प्रवास असेल आणि 24च्या नंतर आपल्याला सलग एका मोठ्या इंद्रायणीचा प्रवास दिसेल. कथानक कसं सुचलंय? कथानक माझा प्रश्न राहिला, पण तो पोशाख मग तो हां, मग पोशाख काय होतं तुम्हाला आत्ता अंदाज नाही आहे. आत्ता इथे आपण कीर्तनकार पाहिलेत लोक, ते काय जुन्या काळातले होते? आत्ताच्या काळात पण आपल्या इथे भक्तीची परंपरा असल्यामुळे अनेक काळातले लोक राहतात. म्हणजे इथे मोबाईल घेऊन असणारे, तेव्हा तेवढे साधे फोन होते, तेवढ्या टचस्क्रीन नव्हत्या. तशा पद्धतीने 2014च्या नंतर टचस्क्रीन वाढल्या, गुगल किंवा अनेक गोष्टी वाढल्या, तर त्या गोष्टी आपल्याला दिसणार आहेत. पण पोशाखाच्या हिशोबाने आपण अनेक काळात जगतो. थँक्यू सर. गाणं हा एक अत्यंत चॅलेंजिंग असा अनुभव असतो कुठल्याही मालिकेचा. सांगते, जोरात सांगते. कुठल्याही मालिकेचा शीर्षक गीत हा त्याचा चेहरा असतो असं मला वाटतं आणि त्यामुळे ती एक खूप मोठी जबाबदारी असते अर्थातच संगीतकारावर, गीतकारावर आणि पर्यायाने गायिकेवर जास्ती. कारण तेच त्या सगळ्या भावना एकदम कमी वेळात उतरवायच्या असतात. आणि इंद्रायणी हे शीर्षक गीत A.V. प्रफुल्लचंद्र यांनी संगीतबद्ध केलं आहे आणि दासू सरांनी लिहिलेलं आहे. अत्यंत सुंदर शब्द आहेत, अत्यंत गोड चाल आहे आणि मी म्हटलं तसं त्या भूमिकेत शिरून गायचा एक प्रयत्न ह्या निमित्ताने मी केला आहे. कारण एका छोट्या मुलीसाठी मी गायली आहे आणि आत्ता मलाही एक छोटी मुलगी आहे, त्यामुळे त्या भावना मी जवळून जाणू शकते, समजू शकते. आणि अर्थातच ती चाल इतकी गोड आहे, अगदी अशी लगेच ओठावर रेंगाळणारी आहे. आणि A.V. प्रफुल्लचंद्रची खासियत आहे की त्याच्या चाली ह्या लहान मुलांच्या अगदी जवळच्या असतात किंवा खूप कॅची असतात. सो हे सगळं एका मिनिटात ते सगळे डायनामिक्स दाखवणं आणि ते सगळं सादर करणं वॉज अ बिट चॅलेंजिंग, पण मी ते प्रोसेस पूर्ण एन्जॉय केली. आणि कलर्स मराठीसाठी मी खूप वर्षांनी शीर्षक गीत गाते, सो त्याचा एक वेगळा आनंद आहे. याच्यापूर्वी गायलेली शीर्षक गीत आणि काय फरक? ह्याच्या आधी मी कलर्स मराठीसाठी गायले होते, कमला गायले होते, असं सासर सुरेखबाई, घाडगे अँड सून, अशी विविध प्रकारची. शक्यतो आजकाल काही वर्षांमध्ये सासू सून ह्या विषयी मालिका जास्ती होत होत्या किंवा गृहिणीबद्दलच्या, त्यामुळे त्यातली भावना वेगळी होती. ह्या सिरियलमधली भावना, लहान मुलीचं मनोगत, तिचं व्यक्तिमत्व, हे सगळं ह्या सगळ्या टायटल सॉन्गमध्ये उलगडलेलं आहे. त्यामुळे ते एक अगदीच ते सहज सुलभ असं होतं. याच्या टायटल सॉन्गच्या 2 ओळी ते मी नक्कीच गाणारच आहे, पण ते ट्रॅकवर गाणार आहे, सो आपण त्यासाठी थोडीशी प्रतीक्षा घेऊया. मी नंतर परत